नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असलेल्या लाडकी बहीणच्या हप्त्यात कपात 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीत 8 लाख महिलांना 2 योजनांचा लाभ। शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती। शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधित उल्लेख, मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील थकीत मिळकत कराबाबत पालिकेत सुनावणी होणार। 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत, पुढील 2 दिवसात सुनावणी। भंडाऱ्यात कामगारांसाठी विशेष राष्ट्रव्यापी नोंदणी मोहीम। ई-श्रम पोर्टलवर 17 तारखेपर्यंत नोंदणी करण्याचं भंडारा कामगार विभागाचं आवाहन। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला। कुत्र्याने संभाजी भिडेंच्या डाव्या पायाचा चावा घेतल्याची माहिती। शहरातील माळी गल्ली या ठिकाणी घडला प्रकार। शासकीय रुग्णालयात भिडेंवर उपचार। नाशिकमध्ये द्राक्ष निर्यातीचा 1 लाख मेट्रिक टनाचा टप्पा ओलांडला। मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत 20% घट। हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम। प्रभादेवीच्या पुलासंदर्भात 4 दिवसात निर्णय होणार। नागरिकांनी घेतलेल्या हरकतींमुळे प्रभादेवी पुलाचं बांधकाम लांबणीवर। हरकतींमध्ये पर्यायी मार्ग कोणता, यावर नागरिकांचे पोलिसांना प्रश्न। मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहील, हवामान खात्याचा अंदाज। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ स्तरावर पहिला जनता दरबार उद्या भरवला जाणार। मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकरांच्या अध्यक्षतेत उद्या म्हाडा मुख्यालयात जनता दरबार। नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येणार।